गेल्या 2-4 दिवसांमध्ये तुफान पाऊस पडलेला आहे। शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे। फक्त पिकं आणि गुरंढोरच वाहून गेलेली नाही तर शेतकऱ्याची सगळी जमीन सुद्धा खरवडून गेलेली आहे आणि त्यामुळे पुढच्या कित्येक वर्ष त्या जमिनीमध्ये शेतकऱ्याला कोणतेही पीक घेता येणार नाही। त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, शासनाला माझी सनई छत्रपती शासन पक्षाचा अध्यक्ष म्हणून अशा प्रकारची सूचना आहे, विनंती आहे की आपण नको त्या ठिकाणी जे भलते खर्च करताय ते थांबवा। शक्तीपीठाची काही लगेच गरज नाहीये। आमच्याकडे पिंपरी चिंचवड सारख्या अनेक महापालिकांमध्ये नको त्या ठिकाणी नको ती कामं चालू आहेत आणि असलेले रस्ते उघडून नवीन रस्ते करायचं काम चालू आहे। असले वायफळ खर्च बंद करा, अनावश्यक खर्च बंद करा आणि जिथे तातडीने गरज लागते त्या शेतकऱ्यांना मात्र तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि पुढची 3 वर्षाची जे पीक निघेल त्याचं तेवढे पैसे सरकारने एक रकमी या सर्व शेतकऱ्यांना द्यावं, अशा प्रकारची आमची विनंती आहे। कारण शेतकरी जगला तर हा महाराष्ट्र जगणार आहे आणि प्रगतीसाठी तुम्हाला बाकी सगळं जे काही लागतं त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे अन्न लागतं मित्रांनो। आणि आपल्या पोटाला 2 वेळची भाकरी देणारा शेतकरी जर असा आत्महत्येला प्रवृत्त होणार असेल, त्याचं जर सगळं शेतच वाहून गेलं असेल तर आपण सर्वांनी, सरकारने भरीव अशी मदत केली पाहिजे आणि पुढच्या 3 वर्षाचे त्यांचं जे पीक निघल्यानंतर त्यांना जे मिळतं तेवढी भरीव मदत सरकारने या सर्व शेतकऱ्यांना केली पाहिजे, असं सनई छत्रपती शासन पक्षाची आमची भूमिका आहे आणि सरकारने तसा निर्णय घ्यावा। सरकारने अनावश्यक इकडे तिकडे जो खर्च होतोय तोच फक्त निधी वळवला तर या सर्व शेतकऱ्यांना मोठी भरपाई मिळवून देता येईल असं मला वाटतं। सरकारने तसा ठोस निर्णय घ्यावा। नुसतं बांधावा फिरून फोटो काढून, फोटो सेशन करून, व्हिडिओ काढून आणि हेक्टरी 8,000 रुपयाची घोषणा करून काय होणार नाही। माझं म्हणणं असं की 3 वर्षात खरीप आणि रब्बी पिकाचं जेवढं शेतकऱ्याला उत्पन्न मिळतं तेवढं सरकारने या सर्व शेतकऱ्यांच्या पदरात घातलं पाहिजे, तरच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। अदरवाईज शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नाही असं आपल्याला म्हणावं लागेल।